तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अनस्क्रिप्टेड विथ अथर्वच्या न्यू एपिसोडमध्ये. आणि खरं तर हा पॉडकास्ट करण्याआधी मी विचारत होतो की ह्या क्षेत्राशी निगडीत कुणाला आपण कॅच केलं पाहिजे. तर आज आपण एका वेगळ्या क्षेत्राबाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते आहे थोडंसं मेडिकल फील्ड रिलेटेड. तर आपल्यासोबत आहेत माझे मित्र वरद रणदिवे. तर पहिला क्वेश्चन माझा हाच आहे की मेडिकल फील्ड म्हटल्यानंतर जास्त करून मुलं जी त्या क्षेत्राकडे वळणार आहेत ती निवडतात MBBS किंवा BMS BHMS. तर ह्या गोष्टी निवडायच्या सोडून तुम्ही फिजिओथेरपी ह्या क्षेत्राकडे का वळला? काय आहे जे फिजिओथेरपीकडे तुम्हाला आकर्षित केलं तुम्हाला? सर काय झालं, ज्या टाइमला आपण मेडिकल क्षेत्र बघतो त्यावेळी आपण MBBS BMS BHMS ह्या गोष्टी म्हणजे ह्या डिग्री बघतो. पण ज्या टाइमला MBBS ऑर्थोसर्जन असेल किंवा न्यूरोसर्जन असेल, ऑपरेशन नंतर पेशंटची जे बेड रिडन असतो, पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला चालता येत नाही किंवा पेशंट बेड रिडन असतो, वॉकिंग करता येत नाही, पेशंटला हालचाल करता येत नाही, स्टिफनेस येतो, मसल आकडले जातात, स्नायू आकडले जातात. मग त्यावेळी पेशंटला किती कॉम्प्लिकेशन येतात, किती त्रास होतो. त्यामुळे आपण फिजिओथेरपी काही मदत करू शकते पेशंटला, कशाद्वारे मदत करू शकते, ह्यामुळे मी फिजिओथेरपी हे क्षेत्र निवडलं. कारण की असं झालं की ज्या टाइमला मी फिजिओथेरपी घ्यायच्या आधी मी एक पेशंट बघितला होता. तो स्ट्रोकचा पेशंट होता, पॅरालिसिस स्ट्रोकचा. मग पॅरालिसिस स्ट्रोकला मेडिकेशन तर दिले, मेडिकेशन दिल्यानंतर पेशंट काय चालू शकत नाही, पण पेशंटला चालता येत नव्हतं. मग तो पेशंट चालणार कसा? तर फिजिओथेरपी म्हणजे एक्सरसाइज थेरपी आणि इलेक्ट्रोथेरपी याद्वारे तो पेशंट चालता येऊ लागला. म्हणजे फिजिओथेरपी अनेबल टू एबल करू शकते एखादी गोष्ट. म्हणजे काय की जे अशक्य आहे ते शक्य करू शकतं, हे फिजिओथेरपी फील्ड असं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात म्हणजे पीपलना तुम्ही डोळ्यासमोर बघितलं की बाबा हे यातून बाहेर पडू शकतात, ते बघितल्यानंतर तुम्ही या क्षेत्राकडे वळला. ओके, ऍक्च्युअल मध्ये फिजिओथेरपी काय आहे? फिजिओथेरपी म्हणजे काय हे मला पहिलं तर जाणून घ्यायचं आहे. फिजिओथेरपी ही अशी फील्ड आहे की त्यामध्ये पिडॅट्रिक पासून जिरॅट्रिक म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत उपचार केला जातो. अशी कोणतीच म्हणजे असं फील्ड नाही की पिडॅट्रिक एक डिपार्टमेंट, जिरॅट्रिक एक डिपार्टमेंट, कार्डिओचं डिपार्टमेंट वेगळं, असं नाही. फिजिओथेरपी ही अशी एक फील्ड आहे की सगळे मिळून फिजिओथेरपी घेऊ शकतात. म्हणजे पिडॅट्रिक पासून जिरॅट्रिक पर्यंत. पिडॅट्रिक मध्ये सेरिब्रल पॅल्सी आहे, भरपूर आहेत. जिरॅट्रिक मध्ये आपल्याला लोअर बॅक पेन, ऑस्टिओआर्थरायटिस नी ह्या वेगवेगळे डायग्नोस येतात. मग फिजिओथेरपी ही फील्ड निवडण्याचं कारण असं आहे की आपण एक प्रेरणा आणि एक पुण्याचं काम आपण पेशंटद्वारे व्यवस्थित करून, एखादा पेशंट जर चालता येत नसेल, इतकं पुण्याचं काम नाही की तो चालेल. म्हणजे एक प्रकारे मी आता ह्या क्षेत्रात जवळजवळ 4 ते 5 वर्ष आहे फिजिओथेरपी क्षेत्रात. मग मी लिटरली अशा गोष्टी बघितल्यात की एखादा पेशंट चालायला लागल्यानंतर तो पेशंट आपल्याला देवच मानतो. म्हणजे अर्थ असा की जिथं मेडिकेशन कामाला येत नाही तिथं फिजिओथेरपी कामाला येत. म्हणजे इन केस जर एखादा पेशंट चालवायचा असेल तर फिजिओथेरपी हे असे क्षेत्र आहे की फिजिओथेरपीद्वारे तुम्ही चालू शकता, एखादी हालचाल करू शकता, मोबिलाइज होऊ शकता. म्हणजे हे फिजिओथेरपीद्वारे होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट अशी की एखादा पेशंट आफ्टर सर्जरी म्हणजे ऑपरेशन नंतर पूर्णपणे कॉन्फिडन्स त्याचा लो झालेला असतो. कॉन्फिडन्स ही एक मोठी शक्ती आहे. मग त्या कॉन्फिडन्स थ्रू म्हणजे आपण एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला कॉन्फिडन्स देत असेल म्हणजे एखादी शक्तीच म्हणायची ही कॉन्फिडन्सची. बरोबर. जर कॉन्फिडन्स बिल्डअप करत असेल तर तो पेशंट चालू शकतो. जर कॉन्फिडन्सच बिल्डअप कमी असेल पेशंटचा तर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे फिजिओथेरपी ही एक फिजिकली पण हेल्प करू शकते पेशंटला, विथ मेंटली पण हेल्प करू शकते. म्हणजे सायकोलॉजिकल, फिजिकल आणि मेंटल ह्या तिन्ही गोष्ट कॉम्बिनेशन भेटून फिजिओथेरपी ही फील्ड आहे. बरोबर आहे. एखादी गोष्ट तुम्ही म्हणला की आता कॉन्फिडन्स देणं खूप गरजेचं आहे. येस, कॉन्फिडन्स लोकांमध्ये कदाचित त्या वयामध्ये म्हणजे जास्त करून तर वयस्कर लोकच फिजिओथेरपीकडे वळतात. पण सध्याची घडी अशी आहे की
यंग जनरेशनमध्ये सुद्धा या गोष्टी आढळून येतात. तर आता आजकाल लोकांमध्ये गैरसमज आहे की फिजिओथेरपी म्हणजे फक्त व्यायामच आहे. तर फिजिओथेरपी हा फक्त व्यायाम नाहीये, हे तुम्ही लोकांना कसं समजावताय? तुम्ही जसं आता बोलला की फिजिओथेरपी हे वृद्धांनाच केलं जाऊ शकतं. मला असं वाटतं की फिजिओथेरपी ही गोष्ट आता सध्या तरी ऑल ओव्हर पिडॅट्रिक टू जिरॅट्रिक म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आफ्टर प्रेग्नन्सी ज्या महिला असतात प्रेग्नन्सी पिरियड झाल्यानंतर त्यांच्यासाठी लोअर बॅक पेन, पेल्विक फ्लोअर मसल स्ट्रेनिंग म्हणजे जे पेल्विक फ्लोअरचे मसल असतात त्याची शक्ती, त्याचा स्ट्रेनिंग कसं वाढेल हे आपण फिजिओथेरपीद्वारे करू शकतो. स्पोर्ट्स रिहॅबमध्ये स्पोर्ट्स पेशंट जे असतात, इन केस आता आपण प्रो कबड्डी बघितलं असेल, आता तुम्ही रिसेंट जर बघितलं असेल तर आपल्या इंडियन क्रिकेट काउन्सिल ICC क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये क्रिकेटमध्ये जे आतमध्ये रनिंग करत जातात ते पण फिजिओथेरपिस्टच असतात. पण मला असं सांगायचं ह्यामध्ये की खेळाडूमध्ये पण फिजिओथेरपी का महत्वाची आहे. रिषभ पंत हे एक मोठं उदाहरण आहे. रिषभ पंत ऍक्सिडेंट इंजुरीमध्ये त्याला चालताही येत नव्हतं. रिषभ पंत ज्यावेळी ऍक्सिडेंट इंजुरी झाली, रिषभ पंत जे खेळाडू आपले भारतीय खेळाडू आहेत त्यांची ऍक्सिडेंट इंजुरी झाल्यानंतर त्यांना चालताही येत नव्हतं, ICU मध्ये होता पेशंट. मग चालताही येत नव्हतं आणि तो आत्ता खेळाडू ज्या कंडिशनमध्ये खेळतोय म्हणजे इन केस 11 मध्ये आहे, इन 11 मध्ये भारताच्या टीम मध्ये तो खेळतोय. हे कोणामुळे शक्य झालं तर एक फिजिओथेरपीमुळे शक्य झालं. समजतं मी काय म्हणतोय तुम्हाला सर? की फिजिओथेरपी अशी गोष्ट आहे की अनेबल टू एबल करू शकते, म्हणजे अशक्य ते शक्य करू शकते. रिषभ पंतने हँड ओव्हर केला असता की मला जमणारच नाही, काय करू शकत नाही, तर झालं नसतं. त्यावेळी कॉन्फिडन्स जो कोणी दिला तर तो फिजिओथेरपिस्टच देणार. एखादी गोष्ट प्रेरणा देते, एखादा कॉन्फिडन्स बिल्डअप देतोय पेशंट म्हणजे फिजिओथेरपिस्ट, त्याद्वारे पेशंटला रिकव्हरी आणि रिस्ट्रेंथ होण्यासाठी खूप मदत होते. ओके. आता जसं की रिषभ पंत तुम्ही बोलला तर हाच पॉईंट थोडंसं उचलूया. रिषभ पंतची इंजुरी ज्यावेळी झाली त्यावेळी त्याला भरपूर प्रकारचे माझ्या दिले असतील ट्रीटमेंट किंवा थेरपी वगैरे. तर बेसिक म्हणजे आता मेजर इंजरी जी होती ती आपण सगळ्यांनीच पाहिली की पायाला होती, जेणेकरून त्याला चालण्यामध्ये थोडेसे 1-2 महिने गेले की प्लास्टर वगैरे वगैरे वगैरे. पण ज्यावेळी ते प्लास्टर वगैरे निघळलं त्यावेळी ऍक्च्युअलमध्ये काय काय बेसिक सुरुवातीला फिजिओथेरपी देण्यात आली असेल? सर तुम्ही जसं बोलला की रिषभ पंत ज्यावेळी इंजुरी झाली होती आणि आफ्टर इंजुरी त्यांना ट्रीटमेंट कशी दिली असावी. ओके, म्हणजे बेसिक सुरुवातीची ट्रीटमेंट काय? ह्यामध्ये कसं असतं सर, त्यांना लिटरली ज्या पायात नर्व्स जातात, शिरा जातात, ते आपल्या लंबार सेक्शन मधून जातात. त्यासाठी आपल्याला थोडं अॅनाटॉमी जाणवली पाहिजे. जे आपल्या साईडलाच दिसतंय, आपल्या साईडला जे दिसतंय हा आपला एक स्पायनल कॉर्ड थ्रू व्हर्टिब्रा जातात. ओके. मग जो लंबार सेक्शन आहे हिप जॉईंटच्या शेजारी, त्यामधून ज्या येल्लो कलरच्या नर्व्स जातात, शिरा जातात, हा त्या शिरा आपल्या पायात जातात. मग त्या पायात जातात शिरा. मग ज्या टाइमला रिषभ पंतांना इंजुरी झाली होती त्या टाइमला त्यांचा लंबार सेक्शन कॉम्प्रेशन फ्रॅक्चर मध्ये गेला होता. मग आफ्टर इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी बोलतात त्याला, स्पायनल कॉर्ड इंजुरी नंतर त्यांना रिकव्हरी कशाद्वारे भेटली असेल, काय असेल, एक्सरसाइज प्रोटोकॉल आणि फिजिओथेरपी कशी दिली असेल. तर तो जो पेशंट आहे त्याला एक्सरसाइज व्यायामा थ्रूच स्ट्रेंथ वाढू शकते. ताकद ही अशीच मेडिकेशन, एखादी गोळी खाल्ली बरोबर आहे की आपण 60 वयाचं 18व्या वयात जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. त्यासाठी आपल्याला स्ट्रेनिंग, कार्डिओ हा सगळा प्रोटोकॉल महत्वाचा आहे. तर रिषभ पंत सरांना म्हणजे जे खेळाडू आहेत आपले रिषभ पंत, त्यांना कशा प्रकारे फिजिओथेरपी दिली तर स्ट्रेनिंग प्रोटोकॉल, त्यामध्ये आपण गुडघ्याच्या वरचा जो हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स, अबडक्टर आणि अडक्टर, ग्लुटियस हे जे मसल आहेत, स्नायू आहेत, मुवमेंट मध्ये आणले, त्या स्नायूंची ताकद वाढवण्याचा फिजिओथेरपिस्टचं काम होतं. त्याच्यानंतर त्यांची मोबिलायझेशन इम्पॉर्टंट आहे. मोबिलायझेशन म्हणजे एखादी मुवमेंट जर आपल्याकडून रिस्ट्रिक्ट होत असेल, एखादी मुवमेंट आपल्याकडून होत नसेल,
तर ती मुवमेंट चालू करण्याचं काम फिजिओथेरपिस्टचं असतं. मग ते मोबिलायझेशन, मॅन्युअल थेरपी बोलतात, ते मॅन्युअल थेरपीचं काम केलं असेल फिजिओथेरपिस्टनं. त्याच्यानंतर स्ट्रेनिंग प्रोटोकॉलमध्ये थेराबँड हा एक नवीन उपक्रम आहे, वेट बेरिंग हे उपक्रम आहे, नवीन नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेत. मसल स्टिफनेस झाला तर कपिंग थेरपी आहे, निडलिंग थेरपी आहे. ह्या थेरपीबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण ह्या सगळ्याद्वारे सरांना, रिषभ पंत जे आहेत खेळाडू भारतीय, त्यांना ट्रीटमेंट दिली होती. म्हणजे एक स्ट्रेनिंग प्रोटोकॉल, ताकद वाढवण्याचा प्रोटोकॉल आपण म्हणू शकतो. तर अजून एक असा क्वेश्चन आहे माझा की आपले जे बुक्स आहेत, म्हणजे आपल्या धर्मामध्ये म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये अशा खूप बुक्स आहेत की ज्यामध्ये सेल्फ हिलिंग बद्दल खूप काही सांगितले, की बाबा ह्युमन बॉडीमध्ये सेल्फ हिलिंग नावाचा एक प्रकार असतो, असं पण खूप जागी लिहिले किंवा खूप जागी बोलण्यात येतं. तर कशी ही सेल्फ हिलिंग कॅच होते किंवा काय गोष्टी करणं गरजेचं आहे हे मला जाणून घ्यायचं आहे महत्वाचं. म्हणजे सर, सेल्फ हिलिंग ही प्रोसेस पेशंटला खूप महत्वाची आहे. म्हणजे की स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सेल्फ हिलिंग इम्पॉर्टंटच आहे. मग सेल्फ हिलिंग कसं केलं जाईल, तर कॉन्फिडन्स बिल्डअप पेशंटचा चांगला पाहिजे. कॉन्फिडन्स बिल्डअप असेल, पेशंट जर म्हणत असेल मी हे करू शकतो, तरच तो पेशंट करू शकतो. ओके. सगळ्यात महत्वाचा शत्रू जो आहे तो आपला आत्मविश्वास. जर ब्रेन आपला म्हणजे डोक्यातून दुखणं जर काढायचं म्हणलो तर ते शक्य नाही एवढं फास्ट. बरोबर आहे. डोक्यातून दुखणं निघलं पाहिजे, त्यासाठी सायकोलॉजिकल पण इम्पॉर्टंट आहे. सायकोलॉजिकल इम्पॉर्टंट आहे. मग ते फिजिओथेरपी सायकोलॉजिकली, मेंटली अँड कॉन्फिडन्स बिल्डअप ह्या 3 एकत्र कॉम्बिनेशनमध्ये सेल्फ हिलिंग करू शकतात. राहिला प्रश्न, ज्या टाइमला पेशंट आपण ट्रीटमेंट चालू करतोय, ओके. त्यांचा वर्कआउट घेतोय, त्यांचा इलेक्ट्रोथेरपी घेतोय, एक्सरसाइज थेरपी घेतोय. ओके. एक्सरसाइज थेरपी, इलेक्ट्रोथेरपी हा एक पार्ट झाल्यानंतर जो एक पार्ट येतो तो पार्ट म्हणजे डाएट. खाण्यापिण्यात पेशंट व्यवस्थित पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये वॉटर इनटेक 2 ते 3 लिटर गेलाच असलंच पाहिजे. पाहिजे. 2.5 ते 3 हायजीन लिटर वॉटर इनटेक हा पाहिजेच पाहिजे. त्यामध्येच आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन, विटॅमिन, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, विटॅमिन D3 ह्या गोष्टी पाहिजेत. कारण की दुखणं हे कशा थ्रू आले, कॅल्शियम थ्रू पण, कॅल्शियम इनटेक कमी असला, विटॅमिन इनटेक कमी असला त्यामुळे पण दुखणं येऊ शकतं. झिंक, मॅग्नेशियम ह्या गोष्टीमुळे पण दुखणं कमी येऊ शकतं. असं नाहीये की मसल इन्फ्लॅमेशन झालाय, लोअर बॅक पेन आहे. तर आपल्याला आपल्या खाण्यापिण्यात चेंज झाला पाहिजे, खाणेपिणे व्यवस्थित पाहिजे. हा एक सेल्फ हिलिंगचाच पॉवर आहे. म्हणजे खाणं पिणं जर व्यवस्थित असेल तर कमीत कमी आजार आपल्याला ग्रासतात. आता आपण कोरोनाच्या काळातच जर बघितलं असेल तर सेल्फ हिलिंगसाठी आपण खाणं पिणं, ऑक्सिजन ह्या गोष्टी, सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करत होतो. म्हणजे प्राणायाम हे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार ह्या गोष्टी मोबिलायझेशनसाठी, आपल्या दैनंदिन जीवनात जे मोबिलाइज म्हणजे इन केस प्रत्येक जॉईंट वर्किंग करण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. डाएट बरोबरच आपल्याला वॉटर इनटेक पण महत्वाचं आहे, डाएट इनटेक महत्वाचं आहे. डाएट, खाणं पिणं खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये ज्यावेळी लेडीजमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलचं ज्यावेळी प्रमाण असतं की दर महिन्याला हार्मोनिकल चेंज राहतात, त्या हार्मोनिकल चेंजमुळे बॉडीमध्ये ज्यावेळी लेडीजच्या झिंक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या 3 घटकांचं प्रमाण कमी होतं, कारण हार्मोनिकल चेंज राहतो मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. तर लेडीजनं आपल्याला झिंक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्याचा इंटेक कसा वाढला पाहिजे हे बघितलं पाहिजे. तर मला अजून एक गोष्ट असते, म्हणजे मी एक लाईफ सायकल सांगतो तुम्हाला की डेली रुटीन असतं लोकांचं की आता आपल्या इकडं तर थोडंसं आपण टाइम घेतो स्वतःसाठी कामातून की बाबा वेळ मिळावा, थोडंसं रेस्ट पण मिळावी. पण शहरामध्ये असं होतं की दिवसा समजा 7ला 8ला दिवस सुरू झालाय तर 10 वाजतात, कधी 11 वाजतात, कंटिन्यू काम चालू असते, रोजचं डेली रुटीन तेच राहते. तर या डेली रुटीन मधून स्वतःची काळजी लोकांनी कशी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना प्रॉब्लेम होऊ नयेत, किंवा
त्रास होऊ नयेत दैनंदिन जीवनामध्ये. आता समजा एक माणूस आहे जो सकाळी 7ला उठतोय, ट्रेनमध्ये बसतोय, आवरतोय, कामावर जातोय, परत त्याचा मध्ये ब्रेक मिळत नाही कधी कधी कामातून, किंवा साईटवरती काही काही लोकांना जायला लागते, नंतर परत कंटिन्यू, परत घरी येऊन सुद्धा आता लोक काम करतात, वर्क फ्रॉम होम सुद्धा सुरू झाले. तर या सगळ्या गोष्टी करताना कसा वेळ काढला पाहिजे, काय केलं पाहिजे, किती वेळ स्वतःला दिला पाहिजे या गोष्टीसाठी, हे मला जाणून घ्यायचं आहे. सर, हा क्वेश्चन तुमचा खूप चांगला आहे, कारण की रेग्युलर जो माणूस आहे त्याला 7 ते 8 तास झोप पाहिजेच पाहिजे. ओके. 8 तास मिनिमम झोप, 7 ते 8 तास झोप पाहिजे. जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर तुमचा शारीरिक आतला शारीरिक जो दिनचर्या आहे ती पूर्णपणे बिघडून जाते. शारीरिक आतला प्रॉब्लेमॅटिक झोन चालू होतो, ऍसिडिटी गोष्ट होऊ शकते, वॉटर इनटेक कमी होऊ शकतो, हेडॅक होऊ शकतो. ह्या गोष्टी आपली झोप नसेल तर होतात. त्यामुळे झोप ही व्यवस्थित पाहिजे. राहिला प्रश्न दैनंदिन जीवनात 7ला जे लोक उठतात, प्रत्येकाचे लाईफ शेड्यूल आहे, ते लाईफ शेड्यूल प्रॉपर पाहिजे. खाण्यापिण्याला टाइम दिला पाहिजे, व्यवस्थित टाइम टू टाइम खाल्लं पाहिजे. जर तुमचं जेवणाचं प्रमाण व्यवस्थित नसेल तर तुम्हाला ऍसिडिटी ह्या गोष्टी खूप फेस कराव्या लागतात. ओके. त्यामुळं तुम्हाला जर व्यवस्थित आपले लाईफ सायकल पाहिजे असेल, लाईफस्टाईल चांगली पाहिजे असेल तर तुम्हाला खाण्यापिण्याकडे फोकस केला पाहिजे, तसेच झोपेकडे फोकस केला पाहिजे. तसंच त्याबरोबर आपल्याला दैनंदिन जीवनात एक्सरसाइज पण खूप महत्वाचं आहे, व्यायामाचं पण महत्व आहे. व्यायाम केल्यामुळे तुम्हाला बॉडीमध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतो, तसंच माइंड फ्रेश होतं. एक डिप्रेशन झोन असतो, प्रत्येक मानवाला डिप्रेशन राहतंय, हायपर टेन्शन राहतं. हायपर टेन्शनचं प्रमाण अलीकडं यंग स्टेजमध्ये खूप वाढलेलं आहे. मग ते डिप्रेशनचं प्रमाण आपल्याला एक्सरसाइज थ्रू कमी होऊ शकतं. व्यायाम हा पाहिजेच आपल्या शरीराला. ओके. तर आजकाल आपण जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर अशा खूप रील व्हायरल होत आहेत की ज्यामध्ये ते कोण बोन क्रॅक करते, किंवा आपण जे म्हणतो हाडं मोडतात म्हणतो, तर या गोष्टी आजकाल आम्ही खूप बघतोय. तर याने काय म्हणजे काय पेन कमी होतं किंवा काय, हे कशासाठी केलं जातं, काय त्याबद्दल सांगाल का थोडं? सर, तुम्ही जे बोलला आता की बोन क्रॅक होतं, हाडांचा आवाज येतो, त्या गोष्टीला आपण कायरोप्रॅक्टिस म्हणतो. ओके. ती कायरोप्रॅक्टिस ही अशी गोष्ट आहे ती फिजिओथेरपीमध्ये बसत नाही. म्हणजे हा वेगळा पार्ट आहे. हा कायरोप्रॅक्टिस हा वेगळा पार्ट आहे. कायरोप्रॅक्टिस, नॅचरोपॅथी ह्या वेगळ्या फील्ड आहेत, पण ह्या ज्या फील्ड आहेत त्या फिजिओथेरपीला जोडल्या जातात. आता सध्या आता 1 दिवसाचाच वर्कशॉप असतो कायरोप्रॅक्टिसचा. जे हाडं मोडतात त्या 1 दिवसाचा वर्कशॉप करून जे प्रॅक्टिस करतायत, म्हणजे जे तुम्ही आता रील्स बघताय इन्स्टाला, ते रील्स बघतायत ते स्वतःला डॉक्टर म्हणून संबोधतायत, म्हणजे मी डॉक्टर आहे असं सांगतायत. पण माझं असं त्यांना मत आहे, कायरोप्रॅक्टिस ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे आपल्याला भरपूर ठिकाणी कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. उदाहरणार्थ टीबी स्पाइन, पॉट स्पाइनची केस आहे. जर तुम्ही कायरोप्रॅक्टिस त्या केसला करत असाल तर ते स्प्रेड होऊ शकतं इन्फेक्शन. दुसरी गोष्ट, ज्या टाइमला तुम्ही सर्वायकल, म्हणजे आता जे आपण बघतोय हाडांचा आवाज येतो ते हेच हाड आहेत. म्हणजे इन केस तुम्ही ज्या टाइमला हे कायरोप्रॅक्टिस करताय त्या टाइमला हे कॉम्प्रेशन फ्रॅक्चर होण्याची खूप शक्यता असते आणि स्ट्रोक बसण्याचं कारण होऊ शकतं. त्यामुळे अपर बोनचा पार्ट आहे, हा सर्वायकल रिजन आहे. मग त्या सर्वायकल रिजनमुळे आपल्याला स्ट्रोक ह्या गोष्टी बसू शकतात. कायरोप्रॅक्टिस ही अशी फील्ड आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला हाडं मोडून साध्य होऊ शकत नाही. मला म्हणायचं असं आहे, कायरोप्रॅक्टिस ही परमनंट रिलीफ नाही, म्हणजे कायमचं दुखणं बंद करण्याचं साधन नाहीये. कायरोप्रॅक्टिस मी म्हणतोय रिलीफ देत असेल, 100% देत असेल, पण 100% त्यांना परमनंट रिलीफ येऊ शकत नाही. त्याचा परत नंतर दुखणं ते करणं गरजेचं आहे. सर, गरजेचं आहे म्हणजे आता इन केस जिरॅट्रिक पेशंट आहे, 60 वर्षाचा पेशंट आहे, नाही तर 70 वर्षाचा पेशंट आहे, त्याला लोअर बॅक पेन होते किंवा सर्वायकल पेन येते, तो जर कायरोप्रॅक्टिसकडे गेला तर त्याची हाडं मोडली तर काय होऊ शकतं तुम्हाला माहित आहे, कॉम्प्लिकेशन मध्ये जाऊ शकतं. त्यामुळे फिजिओथेरपी ही एक्सरसाइज थ्रू
इलेक्ट्रोथेरपी थ्रू, ह्या थ्रू सगळा पेशंट जर कव्हर होत असेल तर कायरोप्रॅक्टिसची गरज नाही असं मला म्हणायचं ह्या ठिकाणी. आणि तुम्ही रील्स बघत असाल तर आता इन केस खूप अडल्ट व्हायला लागलेत रील्स, म्हणजे इन केस की जे दाखवायला नको आहे ते पण दाखवायला लागलेत आता सध्या सोशल मीडियाला. त्यामुळं ज्या येणाऱ्या यंग जनरेशनच्या यंग डॉक्टरचा खूप वेगळा बघण्याचा दृष्टिकोन व्हायला लागलाय. ओके. आणि राहिलंय गोष्ट की जे कायरोप्रॅक्टिस एक दिवसाचा वर्कशॉप करून जे स्वतःला डॉक्टर म्हणून शकतायत आता सध्या, त्यांना माझं असं एकच म्हणणं आहे की जेणेकरून आपण पेशंटना त्रासदायक काही देऊ नका. पेशंटचं दुखणं कमी करताय तुम्ही, ठीक आहे, थोडंफार दुखणं कमी होतंय, पण त्यामुळे कॉम्प्लिकेशन पण भरपूर व्हायला लागले. कपिंग निडलिंग सारखे कोर्स आहेत, ते एक दिवसाचे कोर्सनं तुम्ही स्वतःहून डॉक्टर संबोधताय, हे थोडं जरा वेगळ्या साईडला वातावरण चाललंय. ते फक्त तुम्ही एकदा चेक करून ते कुठं थांबलं पाहिजे. पेशंटनच ह्यात काळजी घेतली पाहिजे, डिग्री बघूनच गेलं पाहिजे. जर पेशंटचीच म्हणजे पेशंटलाच गरज आहे की तुम्ही डिग्री बघूनच एखाद्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. ओके. तर आता तुम्ही जे बोलला की काही गोष्टी आहेत जिथं लोक माहिती घेत नाहीत आणि डायरेक्ट ट्रीटमेंट किंवा ते बघून काहीतरी इन्फ्लुएन्स होऊन त्या ठिकाणी जातात. तर आता माझ्या एका मित्राचीच केस आहे, मी थोडंसं सांगतो तुम्हाला की काय झालं होतं. तर आफ्टर कोविड त्याला थोडंसं ही हॅव ड्रायव्हिंग वर्क, तर ड्रायव्हिंग वर्क करून करून थोडंसं बोनला त्याच्या झीज आली होती, प्रॉब्लेम आला होता. तर त्याने ठरवलं की आपण डायरेक्ट सर्जरी हा मार्ग निवडण्यापेक्षा फिजिओथेरपीकडं थोडंसं घ्यावं. तर पॉईंट असा आला एक टाइमला की त्याला फिजिओथेरपीनं म्हणजे त्याला फिजिओथेरपी दिली, म्हणजे त्यांनी ट्रीटमेंट वगैरे सांगितलं की बाबा हे तू कर चालू, त्यांनी थोडंसं फरक पडायला चालू होईल. तर त्याला थोडंसं मी सांगतो काय काय मला माहिती आहे तेवढं, की त्याला वॉकिंग करायला सांगितलेली थोडीशी, त्यानंतर ही हॅव ते पायाचं थोडंसं वर्कआउट वगैरे दिलं होतं आणि माझ्यामध्ये सूर्यनमस्कार सारखं काहीतरी सांगितलं होतं. पण ॲक्च्युअल प्रॉब्लेम तसा तो नव्हता, म्हणजे त्यांनी बहुतेक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यात चूक झाली असेल. तर ह्या गोष्टीमुळे त्याचं थोडंसं जे पेन वगैरे होतं ते अजून वाढलं. तर रॉंग ट्रीटमेंट सुद्धा किती घातक असू शकते या क्षेत्रामध्ये, असं काय आहे का? सर कसं आहे, त्यासाठीच मी तुम्हाला बोललो की पेशंटनं डिग्री बघून गेलं पाहिजे. म्हणजे तो डॉक्टर आहे का नाही, म्हणजे जे कोण आहे क्लिनिक काढले ते डॉक्टर, आत्ता आपल्या रुरल एरियामध्ये भरपूर माल प्रॅक्टिस चालू आहे, मग ते डॉक्टर आहेत का नाहीत हे बघितलं पाहिजे प्रॉपर. डॉक्टरच सर पहिला देते का नाही ते थेरपी, ते महत्वाची गोष्ट. आणि तुम्ही जे बोलला ते एक खरं आहे की आता अलीकडे फिजिओथेरपी ह्या क्षेत्रात असं झालं आहे की रिसेप्शन जी गोष्ट असते, म्हणजे हेल्पर, क्लिनिकला जो हेल्पर असतो तोच आता फिजिओथेरपी द्यायला लागला अलीकडे. हे चुकीचं आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे की डॉक्टरांनी प्रॉपर ट्रीटमेंट दिली पाहिजे. जर तुम्हाला डॉक्टरांना टाईप नसेल तर तुम्ही ऍज अ डॉक्टर फिजिओथेरपिस्ट, मग ते लेडीज डॉक्टर असतील जेंट्स डॉक्टर असतील, त्यांनी प्रॉपर क्लिनिकला सेटअप ठेवला पाहिजे लेडीज डॉक्टर किंवा जेंट्स डॉक्टरचा. जसं की आपल्या क्लिनिकला लेडीज पेशंटसाठी आपण लेडीज डॉक्टर ठेवले कम्फर्टेबल झोनसाठी. त्यामुळं प्रॉपर ट्रीटमेंट हे रिसेप्शन थ्रू न देता डॉक्टरांनी दिली पाहिजे. आणि जरी डॉक्टर देत असतील तर तो प्रॉपर डायग्नोज समजला पाहिजे. आता तुमच्या मित्राला ट्रीटमेंट डॉक्टरांनी दिली का रिसेप्शननं दिलं हे मला माहित नाही. बरोबर आहे. समजलं तुम्हाला मी काय म्हणतो? रिसेप्शननं दिलं असेल तर त्यांना थोडीच नॉलेज असणार आहे आपल्या शरीरात किती हाडं आहेत, किती स्नायू आहेत, कोणत्या स्नायूचं काम काय आहे, हे त्या रिसेप्शनला थोडीच माहित आहे. कारण फिजिओथेरपी ही अशी फील्ड आहे त्यासाठी 5 वर्ष अभ्यास करावा लागतो. बरोबर आहे. आणि अभ्यास करून तुम्ही डॉक्टर होणार आहे, असंच तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला डायग्नोज प्रॉपर होऊन व्यवस्थित ट्रीटमेंट हा एक डॉक्टरच देऊ शकतो. ओके. दैनंदिन जीवनातलीच अजून एक गोष्ट उचलूया आपण की मोबाईल आजकाल खूप लोक यूज करतात आणि त्याच्यामुळे काय होते की समजा मी जर एका जागी बसून नाही मोबाईल यूज करतोय तर माझं कंटिन्यू एका जागी बसून 2-3 तास झालेलं सुद्धा मला कळत नाही. आणि मग ते
बॉडीला बॅक इंजुरी येणं किंवा बॅक पेन होणं किंवा कधी कधी खांद्याच्या एरियात पण असं पकडून पकडून ते दुखतं. तर या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे? सर, तुम्ही जो क्वेश्चन विचारलाय तो पोश्चर रिलेटेड विचारलाय. ओके. म्हणजे इन केस ही जो तुम्ही बोलला की जास्त मोबाईलचा वापर केल्यामुळे, तसंच ऑफिस वर्करमध्ये पण ह्या गोष्टी घडू शकतात की इन केस आपण सिटिंग पोझिशनला जास्त राहतो त्यावेळी आपल्याला लोअर बॅक पेनचा त्रास होतो. ओके. ज्या टाइमला तुम्ही जास्त मोबाईल यूज करता त्या टाइमला तुम्हाला नेक रिजनमध्ये त्रास होतो. मग ह्या गोष्टी का होतात? तर पोश्चर म्हणजे माणसाची राहणीमान, माणसाची शरीर रचना ही खूप महत्वाची गोष्ट आहे. शरीर रचना व्यवस्थित असली पाहिजे. व्यवस्थित म्हणजे काय? तर ऑफिस वर्कर जे आहेत ते आफ्टर 1 to 2 आवर त्यांनी आफ्टर 1 to 2 आवर त्यांनी थोडं चाललं पाहिजे. म्हणजे इन केस त्या सिटिंग पोझिशन मधून उठून वॉकिंग केलं पाहिजे. जर तुम्ही जसं बोलला 2 ते 3 तास कंटिन्यू तुम्ही स्वतः फोन वापरल्यानंतर तुम्हाला त्रास होतोय, 2 ते 3 तास एकाच जागी जर तुम्ही राहिला तर त्रास हा होणारच. साहजिक आहे गोष्ट. तुम्ही हालचाल ठेवली पाहिजे. आफ्टर 1 आवर तुम्ही थोडं हालचाल केली पाहिजे. मला ह्या गोष्टी अजून सांगू इच्छितात की जे लेडीज पेशंट, लेडीज ज्या आहेत आपल्या स्त्रिया, त्या स्वयंपाक करताना कंटिन्यू एक स्टँडिंग पॉइंट मध्ये काम करतात किचन कट्ट्यावरती. ते न करता तुम्ही थोडा 1 तासानंतर थोडं हालचाल केली पाहिजे, थोडं वॉकिंग केलं पाहिजे. यामुळे तुम्ही इंजुरी आणि तुम्ही स्वतः पेशंट न बनता तुमच्या शरीराची खूप काळजी घेऊ शकता आणि शरीराची रचना चांगली करू शकता. ओके. आजकाल लोकांमध्ये मानसिक तणाव खूप जास्त पाहायला मिळतो आपल्याला, डिप्रेशन, जे आपण मागं एका पॉइंटमध्ये बोललो सुद्धा की डिप्रेशन आजकाल लोकांमध्ये खूप बघायला मिळतं, जे कोणत्याही कारणामुळे असू शकतं, फॅमिली प्रॉब्लेममुळे असू शकतं किंवा लोन प्रॉब्लेम जे की आजकाल खूप वाढत चाललेत. तर अशा सिच्युएशनला त्यांनी कसं कंट्रोल केलं पाहिजे आणि याचा शरीरावरती महत्वाचा काय म्हणजे परिणाम पडतो, ही गोष्ट जरा सांगू शकाल का तुम्ही? मानसिक तणावामुळे शरीरावरती परिणाम कसा होतो? हायपर टेन्शन हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. हायपर टेन्शनमुळे आपल्या मानवाला किंवा शरीराला स्ट्रोक, पॅरालिसिस यासारख्या गोष्टी होऊ शकतात. बीपीचा त्रास होऊ शकतो, ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. जर हायपर टेन्शन झालं आणि स्ट्रोक जर झाला तर तो पेशंट न्यूरोलॉजिकलमध्ये गेला, त्याला चालण्याचा प्रॉब्लेम आला, दैनंदिन ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, डोक्याला तेल लावणं, जेवणं, खाणं, ह्या खूप अडचणीत जाणार. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे, सांगायचं आहे मला की जास्त करून पेशंटने ताणतणाव घेऊ नका. ताणतणाव घेतल्यामुळं आपल्या शरीराला खूप हानी पोचतात. ताणतणाव न घेण्यासाठी झोप महत्वाची आहे. आपल्या शरीरामध्ये 8 तास झोप महत्वाची आहे. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे, खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे, तसंच मेडिटेशन पाहिजे, स्पिरिच्युअलिटी आध्यात्मिक पाहिजे. काम करून माणूस ग्रासला गेलेला आहे आता सध्याच्या जीवनात. लोकांमध्ये राहणं पण प्रत्येक जण कामासाठी, पैशासाठी धावत राहिले, पण तो पैसा हा त्याच गोष्टीसाठी वाया जातो. त्याच गोष्टीसाठी तुम्हाला परत नंतर खर्च करू शकता तुम्ही. त्यामुळे मला असं म्हणायचं, ताणतणाव घेऊ नका. डेली एक्सरसाइज करा, डेली रुटीन आहे तसं ठेवा, खाण्यापिण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा आणि हेल्दी लाईफ जगा. ओके. जास्तीत जास्त फिजिओथेरपीची गरज कोणाला पडते? तर मी जितकं पाहिलंय तितकं खेळाडूंना, म्हणजे डेली रुटीनला सुद्धा लागू शकते किंवा जास्ती करून खेळाडू ही थेरपी घेतात त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रॉब्लेम येऊ नये म्हणून किंवा करिअर लॉंग टाइम चालावं म्हणून. तर मला जाणून घ्यायचं आहे की खेळाडूंना याची गरज लागते का? म्हणजे कशा पद्धतीने लागते आणि कोणत्या खेळाडूंना लागू शकते? खेळाडूंना सर फिजिओथेरपी हे लागतेच लागते, कारण आता खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आले. खेळाडूंना जर इंजुरी कमी प्रमाणात करायची असेल तर खेळाडूंनी प्रॉपर स्ट्रेंथनिंग प्रोटोकॉल, म्हणजे आपल्या मांडीतली,
जर रनर्स असेल, कबड्डी प्लेअर असेल, फुटबॉल प्लेअर असेल, क्रिकेट प्लेअर असेल, तर त्यांनी आपल्या लोअर बॉडीची आणि अप्पर बॉडीची म्हणजे इन केस स्ट्रेनिंग प्रोटोकॉल एक्सरसाइज नियमित एक्सरसाइज व्यायाम केला पाहिजे. जर तुम्हाला इंजुरी झालीच तर ती लिगामेंट इंजुरी होऊ शकते. ते आपल्याला कबड्डी प्लेअरमध्ये, क्रिकेट प्लेअरमध्ये तसेच फुटबॉल प्लेअरमध्ये जास्त दिसून येते. ACL रिकन्स्ट्रक्शन बोलतात त्याला. जर आपण फिजिओथेरपी आफ्टर ऑपरेशन जर घेतली नसेल तर त्याला खूप कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. इन केस जर तुम्ही फिजिओथेरपी घेतली नाही तर तुम्हाला त्या पूर्ववत खेळ खेळण्यासाठी म्हणजे इन केस तुम्ही कबड्डी प्लेअर स्टेट असेल, नॅशनल असेल किंवा इन केस तुम्ही ग्राउंड प्लेअर असाल तर तुम्हाला इन केस तो गेम परत पूर्ववत खेळायचा असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी ही घ्यावी लागेल. फिजिओथेरपी ही खूप महत्वाची आहे त्या गेमसाठी आणि त्यांच्या करिअरसाठी. आता एखाद्या खेळाडूला जर ॲडव्हान्समध्ये म्हणजे ॲडव्हान्स लेवलची घ्यायची असेल फिजिओथेरपी तर यासाठी काय प्रोटोकॉल आहे किंवा अजून काय चेंजेस फिजिओथेरपीमध्ये ॲडव्हान्स लेवलचे होऊ शकतात? जर आपल्याला क्विक रिलीफ पाहिजे असेल, इन केस जर एखादा दुखणं तुम्हाला ग्रासलं असेल खेळताना, मांडीत दुखत असेल किंवा इन केस तुमच्या खुप्यात दुखत असेल किंवा पिंडरीत दुखत असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स फिजिओथेरपी ही कपिंग, निडलिंग, टेपिंग, ISTM, मॅन्युअल थेरपी अशा भरपूर प्रमाणात ॲडव्हान्स फिजिओथेरपी झालेला आहे. निडलिंग ही गोष्ट अशी आहे की क्विक रिलीफ, मसल रिलॅक्संट होऊ शकतो. कपिंग मसल टाईटनेससाठी कमी करू शकता. टेपिंग हे एक लिगामेंट ॲडिशनल म्हणजे इन केस जर तुम्हाला पेन होत असेल तर ते पेन थांबवण्यासाठी टेपिंग ही गोष्ट आहे. ISTM, MFR ह्या गोष्टी आपला रक्तपुरवठा वाढवण्यासाठी, मसल टाईटनेस कमी करण्यासाठी अशा भरपूर प्रमाणात फिजिओथेरपी ॲडव्हान्स लेवलनं खेळाडूंसाठी आलेल्या आहेत. ह्या फिजिओथेरपीचा रूरल एरियामध्ये जास्त प्रमाणात माहीत नाहीये. सो खेळाडूंनी ह्याची काळजी घेऊन ह्या फिजिओथेरपी काय आहेत ह्या समजलं पाहिजे खेळाडूंना. यामध्ये अजून एक पॉईंट मला ऍड करायचा आहे की समजा खेळाडूला एक काही वेळी सिरियस इंजुरी पण होते तर तो कोणता पॉईंट आहे, कसा ओळखला पाहिजे की हा पॉईंट आहे जिथे आता फिजिओथेरपी नाही तर सर्जरी गरजेची आहे? तुम्ही खूप चांगला क्वेश्चन विचारलाय. आता एक केस अशी असते की अँकल स्प्रेन आहे, ॲक्यूट अँकल स्प्रेन आणि क्रोनिक अँकल स्प्रेन हे दोन केस येतात. तुम्ही जसं विचारला की ऑपरेशन कधी केलं पाहिजे आणि ऑपरेशन कधी नाही केलं पाहिजे. ACL जर लिगामेंट इंजुरी असेल, ACL लिगामेंट इंजुरी असेल आणि ग्रेड 1 किंवा 2 ACL रिकन्स्ट्रक्शन म्हणजे टियर असेल ग्रेड 1 किंवा 2 हे आपल्याला MRI थ्रू समजतं. ओके, MRI आपल्याला बघितला पाहिजे. ग्रेड 1-2 असेल तर आपण फिजिओथेरपीद्वारे तो व्यवस्थित करू शकतो. पण ग्रेड 3 टियर असेल ACL मधला तर आपल्याला तो ऑपरेटेडनच रिकवर करू शकतो. पण आफ्टर ऑपरेशन आपल्याला फिजिओथेरपी ही घ्यावीच लागते. म्हणजे खेळाडूंसाठी फिजिओथेरपी ही एक खूप जवळचा नीडेड गोष्ट आहे, गरजेची गोष्ट आहे आपल्याला. आणि आपण जसं अँकल स्प्रेनचं बोललो, ॲक्यूट अँकल स्प्रेन आणि क्रोनिक अँकल स्प्रेन, आपल्याला मेडिकेशन अँकल स्प्रेनसाठी आहेच. पण टेपिंग, त्याच्यानंतर फिजिओथेरपीमध्ये अल्ट्रासाऊंड, त्याच्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहेत की त्यामुळे तुमचं दुखणं कमी करू शकतो. सर, किती एजच्या लोकांना ही म्हणजे मॅक्झिमम किती एज आहे ज्या एजच्या लोकांना ही ट्रीटमेंट आपण देऊ शकतो? आणि ज्यावेळी ट्रीटमेंट तुम्ही देत असता त्यावेळी म्हणजे लोकांशी भावनिक नातं जोडलं जातं का आणि किती गरजेचं आहे ते नातं जोडून ठेवणं? तुम्ही जसं विचारलं तसं आपण पिडॅट्रिक टू जिरॅट्रिक म्हणजे लहान मुलापासून वृद्धांपर्यंत आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. पर्टिक्युलर काय एज आहे त्याला? पर्टिक्युलर एज काही नाही. 90 साली पण तुम्हाला स्ट्रोक बसू शकतो, 85 साली पण बसू शकतो किंवा 21 साली पण बसू शकतो. आणि पिडॅट्रिक ही अशी गोष्ट आहे, लहान मुलांच्या सेरिब्रल पॅल्सी भरपूर प्रमाणात आजार आहेत. राहिली गोष्ट वृद्धांची, जिरॅट्रिक केसमध्ये ज्या टाइमला आपण ट्रीटमेंट देतो त्यावेळी मी बघितलंय की त्या रुग्णांना, त्या पेशंटना लिटरली
अशा गोष्टी असतात, ते भावनिक खूप राहतात. भावनिक म्हणजे ते आपल्या घरचे सगळ्या गोष्टी सांगत राहतात. मग त्यांना आपण कसं सांभाळलं पाहिजे, त्यांच्या होला हो बोललं पाहिजे. कारण की म्हणजे वृद्धांच्यात जिरॅट्रिक म्हणजे वृद्धांच्यात व्यायाम करून घेणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण तो व्यायाम वृद्ध लोक जे करतात ते प्रॉपर करणं गरजेचं आहे. लहान म्हणजे ज्यावेळी म्हाताऱ्या माणसांच्या वयात डिजनरेटिव्ह चेंजेसमध्ये जास्त व्यायाम होऊ शकत नाही, बरोबर. पण आपण गोड बोलून भावनिक नातं ठेवून तो व्यायाम कसा आपण करू शकतो, करवून घेऊ शकतो, हे भावनिक नातं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट, जे दुखणं असतं वृद्धांच्यात किंवा यंग जनरेशनमध्ये, ते जे निम्म दुखणं आपल्या बोलण्यातूनच कमी होतं. म्हणजे अशी गोष्ट आहे की डॉक्टर येऊन ट्रीटमेंट देऊन गेला तर तो जो पेशंट आहे तो आपल्यावर बॉन्डिंग कमी होऊ शकतो. बरोबर. पण तेच जर आपण त्यांच्याबरोबर बोललो, त्यांच्या हालचाली, दैनंदिन जीवनातल्या गोष्टी विचारल्या, तर त्यांचं दुखणं विथ त्यांचा जो सायकोलॉजिकल आहे तो प्रमाण खूप कमी होतं. एखादा अपघात समजा झाला तर ती रिकव्हरी करण्यासाठी काय काय फिजिओथेरपी आपण देऊ शकतो? म्हणजे समजा काय काय वेळी काय होतं की आता समजा लहान मुलं जी असतात ती खेळता खेळता पडतात, कधी कधी समजत नाही की इनर डॅमेज बसलेलं असतं, पण समजत नाही की आपल्याला बाबा इनर डॅमेज झाले, बाहेरून तर दिसून येत नाही. तर अशा वेळी काय फिजिओथेरपी देऊ शकतो आपण? सर, तुम्ही जसं बोलला की आता अपघातानंतर पुनर्वसन कसं करू शकतो, रिकव्हरी कशी भेटू शकते, तर रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट नंतर आपल्याला त्या पेशंटला काय झालं आहे, कुठे इंजुरी झाली आहे, कशाद्वारे इंजुरी झाली आहे आणि ऑपरेशन झालं आहे, आतमध्ये काय इम्प्लांट केले, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जर आपला हाताला इंजुरी झाली असेल, शोल्डरला इंजुरी झाली असेल, तर तो खांदा वरती जातोय का नाही, त्याची मुवमेंट व्यवस्थित होते का नाही, हालचाल व्यवस्थित होते का नाही, हालचाल होताना त्यांचं दुखण्याचं प्रमाण आहे का नाही, ह्या गोष्टी फिजिओथेरपिस्टनं बघण्याचं गरजेचं आहे. आणि जो रिकव्हरीचा पार्ट आहे तो आपल्याला वेगळ्या वेगळ्या इलेक्ट्रोथेरपीद्वारे, त्याच्यानंतर मोबिलायझेशन ह्या गोष्टीद्वारे, म्हणजे इन केस आपल्याला त्या पेशंटची हालचाल पूर्णपणे वाढवून त्या पेशंटला दैनंदिन जीवनात पुन्हा कसं आणायचं आहे हे आपल्याला फिजिओथेरपी करून देऊ शकते. ओके. आता समजा मला ट्रीटमेंट हवे, मी एक पेशंट आहे असं तुम्ही समजा, मला एखादी ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर मी फिजिओथेरपिस्ट निवडताना काय काय मला अभ्यास असला पाहिजे, म्हणजे पेशंटला काय अभ्यास असला पाहिजे की तुम्ही योग्य थेरपिस्ट निवडावा? तुम्ही हा क्वेश्चन खूप चांगला विचारलाय, कारण आपल्या एरियामध्ये आता माल प्रॅक्टिस भरपूर चालायला लागले. जसं की आपण आता इन्स्टाला बघतोय, कायरो प्रॅक्टिस, नॅचरोपॅथी, ह्या सगळ्या फिजिओथेरपीद्वारे म्हणजे फिजिओथेरपी क्षेत्रात जायला लागलेत. मग ते प्रत्येक मशीन यूज करतायत, सगळे काय यूज करतायत, पण कायरो प्रॅक्टिस हे 1 दिवसाचा वर्कशॉप आहे, त्याच्या थ्रू तुम्ही फिजिओथेरपी करू शकत नाही. नॅचरोथेरपी डिप्लोमा हा 6 महिन्याचा का 1 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्या थ्रू तुम्ही फिजिओथेरपीमध्ये येऊ शकत नाही. नॅचरोथेरपी तुम्ही करू शकता, तुमचे जे फील्ड आहे ते तुम्ही करा, आमचं फील्ड आहे ते आम्ही काम करतो, म्हणण्याचा अर्थ समजतोय तुम्हाला? प्रॉपर. आता जर मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मी उद्या ऑपरेशन करायचं म्हणलं तर होऊ शकतं का? तर होऊ शकत नाही. प्रत्येकाचं जे काम आहे ते प्रत्येकानं केलं पाहिजे. राहिली दुसरी गोष्ट, तुम्ही काय बघणार, पेशंट काय बघणार ट्रीटमेंट देताना, की पहिली गोष्ट तुम्ही डिग्री बघितली पाहिजे. जसं की तुम्ही ट्रीटमेंट घेताय तर तो जो डॉक्टर आहे त्याची डिग्री व्यवस्थित आहे का, डिग्री बघितली पाहिजे. त्याच्यानंतर तो डॉक्टर ह्याच्या आधी कुठं कुठं ट्रीटमेंट म्हणजे कुठं काम केले, कोणत्या हॉस्पिटलला काम केले, त्याला म्हणजे इन केस प्रॉपर नॉलेज आहे का त्या डायग्नोस रिलेटेड, त्या ह्याच्या म्हणजे त्या दुखण्याबद्दल, अपघाताबद्दल त्या डॉक्टरांना कोणतं नॉलेज आहे का हे बघितलं पाहिजे. ह्या गोष्टी बारीक सारीक तुम्ही म्हणजे पेशंटनं बघितल्या पाहिजेत, हे मी
सांगू इच्छितो आता सध्या. ओके. रेफरन्सने पण लोक जातात, तर ज्यावेळी काय वेळी असं होऊ शकतं की बाबा गुड रेफरन्स पण जाऊ शकतात, बॅड रेफरन्स पण जाऊ शकतात, पण रेफरन्सने जाण्यापेक्षा लोकांनी डॉक्टरशी संवाद साधणं कितपत गरजेचं आहे? सर आता तुम्ही जसं बोलला रेफरन्स थ्रू जात आहे, आता अशी गोष्ट आली इंस्टाग्रामवरती इन्फ्लुएन्सर थ्रू भरपूर प्रमाणात मार्केटिंग चालू आहेत, ऍडव्हर्टाईज. बरोबर. ते ऍडव्हर्टाईज गुड ऍडव्हर्टाईज पण असू शकते, बॅड ऍडव्हर्टाईज पण असू शकते. साहजिक आहे. त्यामध्ये डॉक्टर पण असू शकतो, नॉन डॉक्टर पण असू शकतो. म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्यावेळी ट्रीटमेंट देताय त्यावेळी तुम्ही त्या पेशंटला कॉम्प्लिकेशन मध्ये घालवू नका. त्या पेशंटला रिकव्हरी द्या, रिहॅब व्यवस्थित करा, रिझल्ट चांगला असेल रिझल्ट चांगला पाहिजे. जर तुम्ही रिझल्ट देत असाल तर पेशंटला दुसरीकडे जाण्याची गरजच नाहीये. माउथ पब्लिसिटी ऑटोमॅटिकली पेशंट थ्रू होत राहते. असं नाही की ऍडव्हर्टायझिंगचीच गरज आहे तुम्हाला. ऍडव्हर्टायझिंग नसेल, पेशंट थ्रू पेशंट सांगत राहतो. जसं तुम्ही मगाशी बोलला तुमचाच मित्र होता, त्याला ट्रीटमेंट घेताना प्रॉब्लेम आला, कोणीतरी सांगितलंच असेल, मग ते बॅड इम्प्रेशन पडतं आपल्या फील्डसाठी. सो तुम्ही व्यवस्थित एक डिग्री बघूनच जावा असं माझं मत आहे. ओके. एक मेजर पॉइंट यात घेऊया आपण की फिजिओथेरपी एक पार्ट झाला, योग साधना, योगा जी म्हणतो आपण, जे की आपल्याला खूप आधीपासून आपल्या देशाला लाभलेला आहे, ही गोष्ट जी आता बाहेर पण लोक ग्रॅप करतायत, ही गोष्ट शिकतायत किंवा अप्लाय करतायत स्वतःच्या लाईफमध्ये. तर योगा आणि फिजिओथेरपी डिफरन्स काय आहे, आणि जर एकत्र केले म्हणजे जर एकत्र आणले तर रिझल्ट बेटर होऊ शकतात का? अजून काय मदत होऊ शकते शरीराला, लोकांना, की जेणेकरून त्यांना अशा गोष्टींची गरजच लागू नये की बाबा त्यांना बॉडीमध्ये इतर कोणती ट्रीटमेंट किंवा गोळ्या घेण्याची गरज लागेल, अशा गोष्टी होऊच नये. त्यामुळे योगा आणि फिजिओथेरपी काय डिफरन्स आहे आणि काय फायदा होऊ शकतो? योगा ही अशी गोष्ट आहे, योगामुळे आपण मोबिलाइज म्हणजे आपल्या प्रत्येक जॉईंटची हालचाल होऊ शकते योगामुळे. योगा ही गोष्ट आपल्याला आधीपासून आपल्या भारत देशाला आधीपासून लाभलेली आहे. खूप चांगली योगा ही संकल्पना आहे. फिजिओथेरपी ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे आपण एक पर्टिक्युलर पार्ट म्हणजे तुम्हाला एक खांदा दुखतोय तर त्या खांद्यासाठीच तुम्हाला व्यायाम दिले जातात. ओके. रिकव्हरी केली जाते, इलेक्ट्रोथेरपी दिली जाते. म्हणजे फिजिओथेरपी आणि योगा हे डिफरंट आहे, पण ते दोघं जर एकत्र आले तर खूप चांगलं काम होऊ शकतं पेशंटला. म्हणजे योगाद्वारे तुम्ही ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर तुमच्या शरीरात करू शकता. फिजिओथेरपीद्वारे एका पर्टिक्युलर दुखण्याचं तुमचं जर दुखणं कमी करत असेल तर ती फिजिओथेरपी कमी करू शकते. तर सर मला अजून एक क्वेश्चन विचारायचा आहे की मला एखादी प्रॉब्लेम आहे किंवा इतर कोणालाही काही प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्या गोष्टीची माहिती जरी पाहिजे असेल, एखाद्या मेडिसिनची माहिती पाहिजे असेल, तर आपण नॉर्मली आजकाल सगळे यूज करतो की आपण एखाद्या वेबला सर्च करतो की हा प्रॉब्लेम काय आहे, किंवा मोस्टली लोक रिकमेंड करतात, युट्यूबवर सर्च करतात की हा प्रॉब्लेम काय आहे. तर हे करून ते अप्लाय सुद्धा करतात. समजा मला एखादी बोन इंजुरी आहे तर मी युट्यूबवरती डायरेक्ट सर्च करतो आणि ठराविक माहिती घेऊन अप्लाय करायला सुरू करतो. तर हे कितपत योग्य आहे आणि काय केलं पाहिजे यासाठी? तुम्ही जसं बोलला तसं एकदम बरोबर आहे की आपण होम प्रोटोकॉल एक्सरसाइज बघतो. म्हणजे आता एखादा पेशंट आहे, लोअर बॅक पेन साठी तो पेशंट ट्रीटमेंट शोधतोय युट्यूबवरती, मग तो सर्च करणार लोअर बॅक पेन ट्रीटमेंट. पण त्या लोअर बॅक पेन साठी जो मणका आहे तो L4 L5 मणका, आपण आता मेडिकल क्षेत्रात आहे तर कॅनल स्टेनोसिस आणि डिस्क बल्ज म्हणजे मणक्याची चकती सरकणे आणि मणक्यातील चकतीला अंतर कमी होणे, हे दोन वेगळे प्रकार आहेत. बरोबर. PIVD हा तिसरा प्रकार आहे. सायाटिका म्हणून एक डायग्नोस आहे, शिर दबणे हा वेगळा प्रकार आहे. मग लोअर बॅक पेन कशामुळे झालेला आहे हे त्या पेशंटला माहित आहे का? नाही माहित. मग ते शोधताना काय शोधतायत? लोअर बॅक पेन ट्रीटमेंट शोधतायत. मग ते सगळं चुकीचं शोधतायत. मला एकच सांगायचं आहे ह्यामध्ये की जर तुम्ही लोअर बॅक पेन साठी ट्रीटमेंट शोधत असाल तर तुम्ही एखाद्या डॉक्टरशी कन्सल्ट करा. तुम्हाला काय झालं आहे हे विचारा सरांना, सर सांगतील. त्याच्यानंतर फायनल डायग्नोस आल्यानंतर तुम्ही जर युट्यूबला शोधत असाल तर वेगळी गोष्ट आहे.
पण तुम्ही अर्धवट माहिती घेऊन जर तुम्ही युट्यूबला शोधत असाल ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यामुळे तुम्ही कॉम्प्लिकेशन मध्ये जाऊ शकता. ओके. आता अजून एक असं विचारायचं आहे की तुमचा दैनंदिन दिवस कसा जातो ऍज अ फिजिओथेरपिस्ट? काय केसेस आहेत ज्या जास्त प्रमाणात तुमच्या नजरेस येतात? मी आता ह्या क्षेत्रात ज्या टाइमपासून आलो आहे त्या टाइमपासून मला ऑर्थो आणि न्यूरोच्या केसेस भरपूर दिसतात. म्हणजे इन केस लहान वयात स्ट्रोक बसणं, पॅरालिसिस होणं, ताणतणाव, कामाचा लोड, ह्या गोष्टीमुळं पॅरालिसिस स्ट्रोक होणं, या भरपूर गोष्टी मी बघितल्या आहेत. तसेच ऑर्थो रिलेटेड जसं की घाण पोश्चर, बॅड पोश्चर म्हणू शकतो आपण, म्हणजे राहणीमान व्यवस्थित नसणं, जसं की आपण मगाशी बोललो ऑफिस वर्कर, ह्या गोष्टीमुळं लोअर बॅक पेन त्रास, नेक रिजन पेन होतं. ह्या गोष्टीमुळं आपल्याला भरपूर त्रास होतो. मी जास्त करून ऑर्थो आणि न्यूरो ह्या 2 कन्सल्ट केलेल्या आहेत आणि जास्त डायग्नोज त्यामध्ये आहेत. आणि माझा दैनंदिन जीवनाचा जो दिनचर्या आहे, मी सकाळी उठल्यापासून 8 वाजले की पहिली माझी व्हिजिट असते. जे पेशंट चालता येत नाही त्यांना होम व्हिजिट द्यायला लागते. पॅरालिसिस स्ट्रोक म्हणा, वेगळे आफ्टर ऑपरेशन TKR म्हणा, जे पेशंट आहेत त्यांना चालता येत नाही त्यांना आपल्याला घरी जाऊनच ट्रीटमेंट द्यावी लागते. सो सकाळी मी 8 ते 11चा जो पिरियड आहे तो होम व्हिजिटसाठी ठेवलेला आहे. 11 ते 5 जी आहे ती माझी ईश्वरपूर मधली जी ब्रांच आहे ती ईश्वरपूरची ब्रांच आहे, तिथं मी टाइम देतो. आणि रात्री राहिलेला 6 ते 9 जो सेकंड ब्रांच माझी आहे कासेगावमध्ये, मी तिथं टाइम देतो. असा दैनंदिन जीवनातला माझा जो दिनचर्या आहे ही पूर्णपणे माझ्या फील्डलाच, म्हणजे फिजिओथेरपीच्या रिलेटेड, म्हणजे पूर्णपणे माझ्या फील्डलाच पूर्णपणे वेळ मॅच होऊन जातो. ओके. आता मी एक गोष्ट विचारायची मला की तुम्ही खूप वेळ झालं मी बघितलं की तुम्ही आजूबाजूला पण आपल्या खूप अशा धार्मिक गोष्टी ठेवलेल्या आहेत. स्पिरिच्युअल कनेक्ट आहे का तुम्हाला? म्हणजे धार्मिक कनेक्ट आहे आणि कसा झाला आणि काय कारण आहे? जसं की आता तुम्ही विचारलं स्पिरिच्युअल कनेक्ट आहे का, आपल्या क्लिनिकचंच नाव अंबज्ञ फिजिओथेरपी क्लिनिक म्हणून आहे. माझे गुरु आहेत, त्यांनी मला शिकवण दिली आहे की अंबज्ञ म्हणजे कृतज्ञ. एखादी गोष्ट आपण करतो, एखादी गोष्ट आपण मदत करतो, त्या मदतीची जाण असणं, त्या परोपकाराची जाण असणं म्हणजे अंबज्ञ. हा अंबज्ञाचा अर्थ आहे. मग आपल्या क्लिनिकचं नाव पण अंबज्ञ फिजिओथेरपी क्लिनिक असं आहे. आणि स्पिरिच्युअल कनेक्ट असं की मी माझे गुरु जे आहेत, म्हणजे दररोज दैनंदिन जीवनात 8 ते सकाळी 9 पर्यंत काम करणं म्हणजे नॉट अ जोक. दररोज पेशंटला उठवणं, चालवणं, आपला एक कॉन्फिडन्स, एनर्जी लो होऊन जाते एक दिवस. पण माझ्या गुरूंच्याकडे मी ज्यावेळी बघतो त्यावेळी ती एनर्जी मला हाय होते, हाय पॉवर ऑफ द एनर्जी होते त्यामध्ये. आणि ज्या टाइमला एखादी गोष्ट डायग्नोज झाली आणि रिकव्हरी भेटत नसेल, म्हणजे एखादा पॅरालिसिसचा पेशंट असेल, तो चालत नसेल, चालता येत नसेल, मग त्या टाइमला मी काय करतो की दुसरं कोणाला न बोलता मी माझ्या गुरूंना बोलतो की बाबा असं असं आहे आणि ह्याला रिकव्हरी कशी द्यायची ते तुझ्या तू बघ. आणि असे मला भरपूर अनुभव आलेत की त्यामुळे तो पेशंट दैनंदिन जीवनात चालायला लागला. म्हणजे माझं असं मत आहे की गुरु प्रत्येकाच्या जीवनात पाहिजे, शांततेसाठी तरी पाहिजे. स्पिरिच्युअलिटी आहेच पण शांततेसाठी तरी पाहिजेच पाहिजे. आता एक म्हणजे विषय असा आहे की आता तुम्ही पण प्रॅक्टिसमधूनच परफेक्ट झाला असाल किंवा परफेक्ट असाल नसाल अजून पुढचा भाग आहे. पण ॲज अ स्टुडंट ज्यावेळी तुम्ही शिकत होता हे फिजिओथेरपी, त्यावेळी काय काय अनुभव आले, बॅक स्टोरी पण जाणून घ्यायची मला. आणि कधी तुम्हाला वाटलं की बाबा आता मी एक्सपिरियन्स झालोय आणि आता मला क्लिनिक सुरू केलं पाहिजे? कारण काय होतं की काय लोक असतात की बाबा म्हणजे झालं आणि नो प्रॅक्टिस, ठराविक जे कॉलेज वगैरे झालं आणि डायरेक्ट क्लिनिक. तर हे न करता तुम्ही कसं ग्रॅप केलं की बाबा आता मला काढलं पाहिजे क्लिनिक? त्याचं कसं झालं की मी ज्या टाइमला कॉलेजमध्ये होतो त्या टाइमला गुरु चांगला असणं गरजेचं आहे. त्या टाइमला माझे जे शिक्षक होते,
म्हणजे फिजिओथेरपी मी ज्या ब्रांचला होतो त्या टाइमला तिथं माझे एक 5-6 जे शिक्षक होते ते मला खूप चांगला ऍडवाइस देत होते की तू हे केल्यानंतर हे करू शकतोस, हे केल्यानंतर ते करू शकतोस. त्यांचा पॉझिटिव्ह फीडबॅक खूप राहिला माझ्यासाठी. आणि मी इंटर्नशिपमध्ये असताना, फायनल इयरमध्ये असताना खूप प्रॅक्टिस केलं होतं. म्हणजे इन केस पेशंट करणं, ओपीडीत जाणं, ह्या भरपूर गोष्टी मी फायनल इयरमध्ये असताना, इंटर्नशिपमध्ये असताना शिकून घेतल्या. आणि ज्या गोष्टी मला जमत नव्हत्या त्या मी स्वतःहून, माझ्याच एचओडी असतील त्या सरांना मी जाऊन विचारत होतो, हे असं का आहे, अशानं असंच का झालं. त्यामुळे मी तिथं भरपूर प्रमाणात त्या गोष्टी शिकलो. त्या शिकण्यामुळे मी नंतर आफ्टर डिग्री मी ज्या टाइमला प्रॅक्टिसमध्ये आलो, 6 महिने प्रॅक्टिस केलं, ऑन हॉस्पिटल केलं, त्या टाइमला मी त्या ज्या गोष्टी शिकल्या, त्या अनुभवल्या, त्या मी तिथं अप्लाय करायला लागलो. अप्लाय केल्यानंतर तो रिझल्ट चांगला भेटला, गुड रिझल्ट भेटला. आणि त्यानंतर माझं काम भरपूर वाढायला लागलं. माउथ पब्लिसिटी थ्रू पेशंट टू पेशंट, एखाद्या पेशंटला आपण व्यवस्थित रिकव्हरी दिली, त्यानंतर तो पेशंट हमखास 2-3 जणांना सांगतो की डॉक्टर चांगले आहेत, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्या. मग तसं नेटवर्क वाढत गेलं, पब्लिसिटी वाढत गेली. मला टाइम अपुरा पडायला लागला प्रत्येकाच्या घरात जाऊन ट्रीटमेंट देण्याचा. मग मी विचार केला की आता आपल्याला क्लिनिक ओपन केलं पाहिजे. आणि क्लिनिक ओपन केल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद भेटला. पेशंट थ्रू पेशंट कॉन्टॅक्ट झाला. माझ्या मते मी ज्या टाइमला ओपनिंग केलं त्या टाइमला मित्रमंडळी होते, पण त्याच्या व्यतिरिक्त जे पेशंट मी पास्टमध्ये केलेत, ते सुद्धा भूतकाळात पेशंट केलेत, ते स्वतःहून चालत आले होते. हे मला खूप आनंददायी वाटलं की असं नाहीये की मी ट्रीटमेंट दिल्यानंतर ते पेशंट मला विसरलेत, की ते पेशंट आले, माझ्याबरोबर बॉन्ड ठेवला, टचेबल राहिल्यात गोष्टी सगळ्या. हे खूप मस्त वाटलं. त्यामुळे मी क्लिनिक काढण्याचा निर्णय घेतला. अशा काही केसेस आहेत का तुमच्या जीवनात ज्या थोड्या डिफिकल्ट वाटत होत्या रिकव्हर होण्यासाठी आणि विदिन तुम्ही ठरवलेल्या टाइमपेक्षा लवकर त्या रिकव्हर झाल्यात? अशा केसेस मी तुम्हाला आता सांगू शकतो की एक माझाच पेशंट होता. एक 90 वर्षाची आजी होती. 80 ते 90 बिटवीन त्यांचं एज होतं. आणि त्या आजींना पॅरालिसिस स्ट्रोक बसलेला आणि 2 महिने ती आजी बेड रिडन होती. म्हणजे बेडवरतीच होती, पूर्ण बेडवर. आणि मला ट्रीटमेंटसाठी त्यांनी बोलवलं. मग मी ट्रीटमेंटसाठी गेलो. मला पण होप्स नव्हते की आजी बरी होती, पण आजी विदिन 1 मंथ त्या आजी चालायला लागल्या. मी तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ पण दाखवू शकतो. त्या आजी 1 महिन्याच्या आत चालायला लागल्या. पॅरालिसिस स्ट्रोकचा जो पेशंट, ज्यांच्या घरातल्यांनी होप्स सोडलेले, अजिबात त्यांना वाटत नव्हतं की आजी चालतील, पण त्या आजी चालायला लागल्या. तसाच एक यंग स्टेज मधला एक पेशंट होता, यंग एज मधला, म्हणजे कबड्डी स्टारच आहे तो, कबड्डी खेळतो. त्याची ACL रिकन्स्ट्रक्शन झालं. आफ्टर ACL तो बेड रिडन होता एक 20-30 दिवस. 10 दिवस आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली. तो पण पूर्ववत चालायला लागला, आधीसारखा चालायला लागला. आता तो कबड्डी खेळतोय, रनिंग करतोय, पूर्ववत गोष्टी करायला लागलाय, पोलीस भरतीसाठी ट्राय करायला लागलाय. म्हणजे मला असं म्हणायचंय की फिजिओथेरपीमुळे 10 ते 15 दिवसात तुम्ही पूर्ववत होऊ शकता. आणि मी माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणून मी हे सांगू शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं की कबड्डीच्या एका पोराचं ACL झालं, तर ACL म्हणजे काय? तर मी तुम्हाला आता सांगितलं की आता कबड्डीचा जो प्लेअर आहे, ACL लिगामेंट इंजुरी, ती लिगामेंट इंजुरी अशी आहे, अॅक्यूट क्रुशिएट लिगामेंट म्हणून एक लिगामेंट असतो गुडघ्यामध्ये. तो गुडघा फोल्ड होण्यासाठी आपल्याला मदत करतो. आणि त्याचं रिकन्स्ट्रक्शन म्हणजे ऑपरेशन होतं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर तो खेळाडू पुन्हा कबड्डी खेळतो, ही खूप मोठी गोष्ट आहे आफ्टर ऑपरेशन. मग त्यासाठी आपल्याला त्याला फिजिओथेरपी प्रोटोकॉल द्यायला लागतो, स्ट्रेनिंग प्रोटोकॉल घ्यायला लागतो, हायड्रोथेरपी द्यायला लागते, सायकलिंग द्यायला लागतं. भरपूर गोष्टी आहेत त्यामध्ये. त्या 10 दिवसात तो पूर्ववत झाला, हे वेल अँड गुड झालं त्याच्यासाठी. आता एक ऍडवायझेबल क्वेश्चन मला विचारायचं आहे की जे लोक आता ह्या फील्डकडे वळत आहेत आणि जे प्रॅक्टिस करायचं, ज्यांना प्रॅक्टिस करायचं किंवा ह्या फील्डमध्ये यायचं आहे, त्या लोकांसाठी काय म्हणजे
एक संदेश तुम्ही द्याल? मी त्यांना असं सांगू इच्छितो की जर तुम्हाला फिजिओथेरपी हे क्षेत्र निवडायचं असेल तर ते खूप एनर्जेटिक क्षेत्र आहे. ओके. थकून चालत नाही, तर टायर्ड होऊन चालत नाही, थकून चालत नाही. बरोबर. जर तुम्हाला एखादा पेशंट भेटला पॅरालिसिस स्ट्रोकचा, त्याला चालवण्यासाठी आपण एनर्जेटिक पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी की त्या पेशंटला सिट टू स्टँड, बसवण्यापासून उठवण्यापासून चालण्यापर्यंत जो मर्यादाचा काळ आहे तो पेशंटचा काय संयम राखला पाहिजे. दररोज तुम्ही जाऊन डेली एक्सरसाइज घेतला पाहिजे, दररोज जाऊन तुम्ही त्या पेशंटला व्यायाम घेतला पाहिजे. सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सो मला जे यंग जनरेशन आहे फिजिओथेरपीचं त्यांना सांगायचं असं आहे की जर तुम्ही ह्या क्षेत्रात येताय तर तुम्हाला फुल एनर्जेटिक पाहिजे, विथ प्रॉपर नॉलेज पाहिजे, प्रॉपर गायडन्स पाहिजे आणि प्रॉपर कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स ही खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या क्षेत्रात. फिजिओथेरपी ही अशी गोष्ट आहे, जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही त्या पेशंटला ट्रीट करताना निम्म फेल्युअर तिथेच आहे तुमचं. आणि यंग जनरेशनला मी अजून एक सांगू इच्छितो की आत्ता तुम्ही प्रॅक्टिस करत असाल किंवा शिकत असाल तर तुम्ही प्रॉपर त्या डायग्नोसची, त्या प्रॉपर इंजुरीची माहिती घेतली पाहिजे आणि एक्सपिरियन्स लोकांबद्दल त्याची रिकव्हरी आणि रिहॅब कसा भेटेल हे तुम्ही समजावलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. एक्सपिरियन्स लोकांबद्दल म्हणजे फिरलं पाहिजे एक्सपिरियन्स लोकांमध्ये. तर थँक्यू डॉक्टर वरद, आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या पॉडकास्टला टाइम दिल्याबद्दल आणि खूप जाणून घेतला आम्ही फिजिओथेरपी बद्दल. थँक्यू.